छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी केलेले 29,000 शेतकरी अनुदानास पात्र ठरले। मात्र ई पीक पाहणी न केलेल्या सुमारे 14,831 जणांना अर्थसहाय्य योजनेतून शासनाने वगळले। अर्थसहाय्य योजनेतून बाद झालेल्या शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल नसल्याने हे शेतकरी ई पीक पाहणी करू शकले नाहीत। 1 हेक्टर सोयाबीन पिकासाठी 5,000 तर कापूस पिकांसाठी 1 हेक्टरला 5,000 असे स्वतंत्र अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। परंतु सन 2023 खरीप हंगामात ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल अशी अट घालण्यात आल्यामुळे हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेत। शेतकऱ्यांसाठी 2023 चे अर्थसहाय्य मंजूर केलेले शासनाने त्यामध्ये ऑनलाईन पीक पेरे ज्यांचे झाले त्यांचेच यादीमध्ये नाव आलेले आहे। आमच्याकडे छोटे मोबाईल आहेत, त्या मोबाईलमधून आमची ऑनलाईन पीक पेरे झाले नाही, त्या लोकांचे यादीमध्ये नाव आलेले नाही। अशा लोकांना अनुदान मिळणार का नाही मिळणार आणि ते मिळावं यासाठी काय करायचं असं शासनाने याच्यावर सूचित करावं विचार करून आणि शासनाने शेतकऱ्या ऑनलाईन मोबाईल पीक पेरे ज्यांचे झालेले नाही त्या शासनाने मदत करावी अशी मागणी आहे।